हुंडा, छळ, कोट्यवधींची मागणी आणि अखेर संशयास्पद मृत्यू. पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणानं संपूर्ण राज्य हादरलं. आत्महत्या की हत्या या प्रश्नाभोवती फिरणाऱ्या या प्रकरणात आता मोठी न्यायालयीन अपडेट समोर आली आहे. पुण्यातील सत्र न्यायालयानं वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणात 6 आरोपींविरुद्ध आरोप निश्चित केलेत. 16 मेला भुकुम येथील सासरी वैष्णवीचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला होता. सुरुवातीला आत्महत्येचा अंदाज वर्तवण्यात आला, मात्र शवविच्छेदन अहवालात शरीरावर जखमांच्या खुणा आढळल्या आणि मग आत्महत्या की हत्या याबाबत संभ्रम निर्माण झाला. या प्रकरणाने राज्यात मोठी खळबळ उडाली. हगवणे कुटुंबाची राजकीय पार्श्वभूमी असल्यानं पोलिसांच्या तपासावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. त्यानंतर तपास वेगाने पुढे सरकला. पोलिसांनी वैष्णवीचे पती शशांक हगवणे, सासू लता हगवणे, ननंद करिश्मा हगवणे, सासरे राजेंद्र हगवणे, दीर सुशील हगवणे आणि कौटुंबिक मित्र निलेश चव्हाण यांना अटकही केली. या सर्वांवर हुंडाबळी, आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी छळ आणि मारहाण, कट रचणे आणि पुरावे लपवण्याचे आरोप ठेवण्यात आलेत. निलेश चव्हाण याच्यावर वैष्णवीच्या अल्पवयीन मुलाला बेकायदेशीररित्या ताब्यात ठेवणे आणि बंदुकीचा धाक दाखवत नातेवाईकांना धमकवल्याचा अतिरिक्त आरोप सुद्धा आहे. 17 मे रोजी वैष्णवीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनंतर गुन्हा नोंदवण्यात आलाय. जुलैमध्ये पिंपरी चिंचवड पोलिसांनी मृत्यूच्या 58 दिवसांनंतर आरोपपत्र दाखल केलं. न्यायालयानं सुद्धा आता 6 जणांवर आरोप निश्चित केलेत आणि 23 फेब्रुवारीपासून या खटल्याची सुनावणी सुरू होणार आहे. तरी हे प्रकरण नेमकं काय थोडक्यात सांगते. वैष्णवीचे वडील अनिल कसपटे यांच्या तक्रारीनुसार लग्नावेळी 51 तोळे सोने, फॉर्च्युनर गाडी आणि इतर मागण्या मान्य करून घेण्यात आल्या होत्या. मात्र लग्नानंतर छळ सुरूच राहिला. चांदीच्या भांड्यांची मागणी, चारित्र्यावर संशय, मारहाण, आत्महत्येचा याआधीचा प्रयत्न आणि 2 कोटींची मागणी असे गंभीर आरोप कसपटे कुटुंबियांनी हगवणे कुटुंबावर केलेत. राजकीय कनेक्शन सांगायचं झालं तर वैष्णवी हगवणे या राष्ट्रवादी काँग्रेसचे मुळशी तालुका अध्यक्ष राजेंद्र हगवणे यांच्या सुनबाई होत्या. 28 एप्रिल 2023ला याच वैष्णवीचा विवाह शशांक हगवणे सोबत झाला होता आणि 16 मे 2025ला त्यांचा संशयास्पद मृत्यू झाला. शेवटी सांगायचं झालं तर एका मुलीचं घर उद्ध्वस्त झालं, एका लेकराला आपली माय गमवावी लागली आणि एका कुटुंबाचं आयुष्य कायमचं उद्ध्वस्त झालं. त्यामुळे एक स्वप्न, एक संसार आणि एक संशयास्पद शेवट. 23 फेब्रुवारीपासून न्यायालयीन लढाई सुरू होती आणि न्याय हीच वैष्णवीसाठी खरी श्रद्धांजली ठरेल.